नमस्कार मंडळी. टेन्शनच्या किल्ल्यावर अडकलेल्या जीवाच्या जीवात जीव यावा म्हणून पुरवूया हास्य विनोदाची रसद. आणि ही रसद घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा सौकार. मंडळी, लगीन घाई प्रमाणेच आता तुम्हाला बघायला मिळणार आहे नाटक घाई. आणि हा अफलातून परफॉर्मन्स घेऊन तुमच्या समोर येत आहेत मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, निरागस विनोदाचा बादशाह पृथ्वी प्रताप आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. राणी सरकार, तुम्ही अशा उदास का? कालपासून तुम्ही अन्न ग्रहण केलेले नाही. काही घडले आहे का? महाराज, एक वेगळीच चिंता आम्हाला सतावते आहे. महाराज, स्वतःच्या तलवारीच्या जोरावर आपण 7 देश जिंकलेले आहात. 4 दिशांना आपण आपल्या विजयी पताका झळाळून आपण एक परमयोद्धा आहात हे सिद्ध केलेलं आहे. पण असं असतानाही महाराज, आपल्या घराच्या मोडक्या उंबरठ्याकडे आपलं लक्ष नाहीये. आम्ही काही समजलो नाही. महाराज, आपल्या राज्यात कर वसुली आणि दारू गोळा खरेदी यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होतोय महाराज. काय? होय महाराज. आणि हा भ्रष्टाचार दुसरी तिसरी नाही महाराज, आपल्या जवळची व्यक्ती करत आहे. लहान तोंडी मोठा घास घेते महाराज. पण हा भ्रष्टाचार आपले विश्वासू मुनीमजी सुकेतू कुमार करत आहेत. काय? सुकेतू कुमार आणि घोटाळा? होय महाराज. महाराज, सुकेतू कुमार सुंदरा नावाच्या एका गणिकेच्या नादी लागलेले आहेत. आणि या गणिकेवर राज्याचा खूप मोठा खजिना उधळला जातोय आणि अत्यंत चुकीची बाब आहे महाराज. मी आपल्याला खूपदा समजावण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही समजूनच घेत नाही आहात महाराज. मी आपल्याला विनंती करते की तुम्हाला जर का माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर आत्ताच्या आत्ता सुकेतू कुमार यांना इथे बोलवा आणि काय तो सोक्ष मोक्ष आत्ताच लागू दे. कोण आहे रे तिकडे? मुनीमजींना बोलवा. जाना, हे एंट्री आहे ना तुझी. हॅलो हॅलो. ओंक्या, ओंक्या, अरे कुठे आहे? कधी येतोय? अरे श्याम्या, माझा नाटकाचा प्रयोग सुरू आहे. मी करतो नंतर फोन तुला. बाय. ए ओंक्या, अरे आज 24 तारीख आहे. हा. अरे आपलं शूटिंग आहे मडला. अरे गेल्या आठवड्यात तुला लोकेशन पाठवलं होतं ना. अरे हा जाना, एंट्री. सुकेतू कुमार अजून येत का नाही येत? महाराज, आपण त्यांना बोलवले आहेत म्हणजे ते येतच असतील. ऐक ना श्याम्या, ऐक ना. अरे श्याम्या यार, सॉरी यार, मी 23च समजतोय आज. मला माहितीच नव्हतं. मी काय करू? माझा प्रयोग सुरू आहे. यार ओंक्या, अरे गेले 1.5 महिने आधी तुला डेट दिली, ऍडव्हान्स दिला आणि आता घोळ घातला तू. आता बघ महेश सर काय करते. नाही, ऐक, मी येतोय. मी काही झालं तरी येतोय. ओके. अरे कसा येतो? प्रयोग चालू आहे ना तुझा. मुनीमजींना बोलवा. आलो 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 आलो. आवाज येतोय म्हणजे मुनीमजी येतच असेल महाराज. हे बघ, ऐक श्याम, ऐक. हे बघ, माझे 2च सीन आहेत नाटकात. मी पळवतो ते सीन. काय काळजी करू नको. आणि दुसऱ्या अंकात माझा डायरेक्ट मरणच होता. म्हणजे काय टेन्शन नाही. मी येतोय. सरांना सांग मी काही झालं तरी येतोय. माझ्या आधी 1-2 सीन लाव कुठले तरी. मी ये बाबा, लवकर ये. चल चल. ऐक, फोन आला ना तर उचलू नका. सांगा मी उचल आणि सांग मी गेलो. बाईकवर फोन इथेच ठेवलाय. महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. या मुनीमजी या. ठीक आहे महाराज, मुद्द्यावर या. मुनीमजी. ठीक आहे महाराज, मी एक सांगतो तुम्हाला. मला माझे सगळे गुन्हे मान्य आहेत. मला हत्तीच्या पायाखाली द्या आणि मला मोकळं करा. महाराज, महाराज. मुनीमजी. महाराज, तुम्ही असं नाही बोलू शकत मुनीमजी. आम्ही बोलू शकतो असं महाराज. आम्ही का नाही बोलू शकत? मी गुन्हा मान्य करतोय. मला हत्तीच्या पायाखाली द्या आणि मला मोकळा करा.
तुम्ही मुनीमजी आहात, मुनीमजी. हा, तुम्ही ज्योतिषी नाही. आम्ही तुम्हाला हत्तीच्या पायाखाली देणार आहोत, हे तुम्हाला आधीच कसे ठाऊक? महाराज, शूटिंग आहे माझं महाराज. मला सगळं ठाऊक आहे महाराज. मला हत्तीच्या पायाखाली द्या आणि मला मोकळं करा. मुनीमजी, भानावर या. महाराज, मी शिक्षा भोगायला तयार आहे. मीच तो पापी आहे, मीच भ्रष्टाचारी आहे, मीच सगळे घोटाळे केले. मला द्या ना हत्तीच्या पायाखाली आणि मला मोकळं करा ना. मुनीमजी थांबा, हे काय चालवलंय तुम्ही? मुनीमजी इकडे पहा. मुनीमजी, आम्ही तुमच्यावर कुठलाच आरोप केलेला नाहीये. मग तुम्हाला आधीच कसे कळले की आम्ही तुमच्यावर आरोप करणार आहोत? तुमच्या एक्सप्रेशन वर कळलं काय करायचंय तुम्हाला. पुन्हा तीच चूक. तुम्हाला कितींदा सांगितलेलं आहे मुनीमजी, या स्वप्ननील महाराजाच्या राज्यात आंग्ल भाषेला स्थान नाही. आय एम व्हेरी सॉरी महाराज. परत तेच. खामोश. मला माफ करा. खामोश. मला माफ करा. मुनीमजी, तुम्ही असे विचित्र का वागताय? महाराज, माझं शूटिंग आहे ना. मला द्या ना शिक्षा. मुनीमजी, तुम्ही जरी या राज्याचे मुनीमजी असलात तरी आमचे परम मित्र सुद्धा आहात. समजून घ्या. आम्हाला तुम्हाला मिठी मारायची. इकडे या. वेळ जाणार महाराज त्यात. मला मिठी मारायची आहे. तू येडा आहे का रे? तू येडा आहे का जरासा? नाटकाचा प्रयोग सुरू आहे ना शान्या. माझं शूटिंग सुरू आहे ना रे, मला जाऊ दे ना. अरे मग काय तू प्रयोगाला पेस लावशील, एवढा स्पीड लावशील? नको ना रे बाबा, हे ऐक ना, स्पर्धेचा प्रयोग आहे रे, स्पर्धेचा प्रयोग आहे. नाही नाही नाही. ऐक ना हे शान्या, अरे बाई बाबा, माझा ना मोनोलॉग असतो रे आत्ता. हा, आधी आरोप प्रत्यारोपाचा सीन, मग मोनोलॉग. ऐक ना, परीक्षक आहेत, समीक्षक आहेत, कॉन्ट्रॅक्टर बसलेत. नाटकं करू नको प्लीज प्लीज. पुढचे शो आहेत रे, नीट कर नीट. तुम्ही कितीही मला कानात सांगितलं महाराज, तरी मी जर गुन्हा कबूल केलेला आहे तर मला द्या ना शिक्षा. मला द्या ना हत्तीच्या पायाखाली आणि करा ना मला मोकळा. मुनीमजी, मुनीमजी, तुमच्या लक्षात येत नाहीये का इथे काय परिस्थिती ओढावली आहे ती? जरा भानावर या मुनीमजी. अरे भानावरच होता मी. शूटिंग आहे माझा राणी सरकार. मुनीमजी, तुम्हाला आजच नेमकी इतकी घाई का आहे मुनीमजी? गाई. गाई. मुनीमजी, लक्षात घ्या, आजचं हे स्पर्धेचं युग आहे आणि समाज म्हणून काही परीक्षक समोर बसलेले आहेत आपल्याला पाहण्यासाठी. कॉन्ट्रॅक्टर्स आले, परीक्षक आले, समजून घ्या मुनीमजी. मला नाही करायची कोणाची स्पर्धा. मला नाही करायची. मी कोणाशीही स्पर्धा करत नाही. मी माझा गुन्हा कबूल केलाय ना महाराज. मला द्या ना, मला द्या ना हत्तीच्या. अरे हत्ती बोलवा यार कोणीतरी. मला मारून टाका, मी ते पडतो. मला मारून टाका. मुनीमजी, तुम्ही काय वागताय? तुम्ही भानावर या. उठा उठा मुनीमजी. महाराज, तुम्ही कसं काही बोलत नाही आहात? मुनीमजी, हा, पटपट बोला महाराज, पटपट बोला. एवढे पॉज घेऊ नका. मुनीमजी, खबरदार जर जागचे हल्लात तर पाय तोडून टाकेन. पुढच्या वेळी मी जास्त वेळ थांबतो, पण आता माझी अगतिकता समजून घेऊन मला मोकळं करा महाराज. नाही मुनीमजी, आम्हाला तुम्हास काही प्रश्न विचारावयाचे आहेत. खूप वेळ जाईल त्यात महाराज. विचारा महाराज, विचारा. मुनीमजी, पटपट बोला महाराज, पटपट बोला. मुनीमजी, सुंदराबाई कोण आहेत? ती एक गणिका होती. माझं लफडं होतं तिच्याशी. मी अख्खा पैसा तिच्यावर उडवला. मी तो पापी आहे. मला द्या हत्तीच्या पायाखाली आणि मोकळं करा मला. हा सगळं सांगतोय. अहो द्या ना मला काय ती शिक्षा आणि काय तो मॅटर संपून टाका ना यार. किल मी यार. पुन्हा आंग्ल भाषा. ह्याच्या आईला काय अर्थ आहे का? महाराज, भाषा भाषा गेली खड्ड्यात. भावना महत्वाची. मी कबूल करतोय गुन्हा. मी गुन्हा कबूल करतोय तर द्या ना मला. हा कुठला राजा आहे जो गुन्हा जो कबूल करतोय त्याला शिक्षाच देत नाहीये? मला काय माहिती आहे. मी निघालो. तुम्हाला शिक्षा द्यायची असेल तर द्या, नाही तर मी चाललोय. बाय. हा, महाराजांचा विजय असो. शत्रू राष्ट्राने आपल्यावर हल्ला केलाय ना. चल निघ. कळलं मला. जा. शत्रू राष्ट्राने हल्ला केलेला आहे. मला मारताय का? मी निघू. निदान त्यांना तरी पूर्ण करू द्यायचं ह्याच्यात राहिला.
महाराज मी निघतो भाषा. बाहेर. महाराजांचा पुन्हा विजय असतो. सेनापती तुम्ही परत आलात. ते परत आले महाराज. आले परत. येऊताना परत तुझ्या बापाचा दरबार आहे का? महाराज भाषा. कशात गेली भाषा? ह्याच्या बापाचा दरबार आहे. आला तो परत. तू बोल रे सेनापती. महाराज महाराज मला मुनिमजींना मिठी मारायची आहे महाराज. दादा यार. ए भाई ऐक ना. अरे ऐक ना, माझे होणारे सासरे आणि माझी बायको आलेली आहे रे. माझे 4 डायलॉग आहेत आणि शेवटच्या वाक्याला माझ्या पंच आहे रे. प्लीज प्लीज माझे डायलॉग बोलू दे. दादा माझं सूट आहे रे दादा. माझं सूट आहे. तू उद्या बोलव ना त्यांना प्लीज. नाही नाही, आजच्या रात्रीच्या गाडीने ते परत जाणार आहेत रे. प्लीज मला माझी वाक्य बोलव दे. प्लीज बोलू दे प्लीज. हा प्लीज. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही जे आम्हाला कानात सांगितलं ते आम्हाला कळलेलं आहे. आम्ही ते राजांना सांगू. तुम्ही निघा. नाही नाही, मी महाराजांना अजून काहीच सांगितलेलं नाहीये. मला महाराजांना सांगायचंय. महाराज, शत्रू राष्ट्राने आपल्या राज्यावर बस बस कळलं कळलं. हा, चल. हा, चल, चल. अरे यार, काय बंदुकी लावली यार? बाई 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 महाराज, हे काय सुरू आहे? आपल्या राज्यात खूप अघटित घडत आहे. मुनीमजी भानावर या. राणी सरकार आम्ही भानावरच आहोत. लवकरात लवकर जवळ या, मला तुम्हाला मिठी मारायची आहे. हे बघा कल्पना रंजक आहे पण त्याला खूप वेळ जाईल. नाही, छोटीशीच मिठी आहे आणि ती मारणं अत्यंत गरजेचं आहे. मुनीमजी, खूप अघटित घडेल. मजबुरी आहे माझी राणी सरकार. मजबुरी आहे. अहो तिकडे दुसऱ्या मडच्या राज्यात माझं नागरिकत्व संपुष्टात येईल. मला 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 कृपा करा आणि मला हत्तीच्या पायाखाली द्या आणि मला मोकळं करा. मोकळं करा. मला मोकळं करा. जशी तुमची इच्छा मुनिमजी. काय करताय? अरे मला बांधू नका. मला जायचंय तिकडे. वा 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 वा, अतिशय उत्कंठावर्धक असा नाट्यप्रयोग होता. खूप मजा आली. मस्त. बघा हास्यरसी काय दाद देत आहेत. सई, कडक परफॉर्मन्स. खूप रिलेट होईल अशी संकल्पना होती. तुम्ही तिघेही एकतर खूप विशेष दिसताय. पीपी मस्त. आज पण खूप सुंदर परफॉर्म केलंस. राऊत आज बॅटिंग केलीत बरं का तुम्ही. फारच मजा आली. तुझी पडद्यामागची घालमेल आणि इथे आल्यावरची घालमेल सगळंच खूप बघण्यासारखं होतं. आणि मला तुमच्या नाटकातलं ते पण आवडलं खूप. मला मिठी मारायची आहे. फार मजा आली गाईज. फार सुंदर विषय होता आणि तुम्ही खूपच सुंदर खुलवलात. सुंदर. प्रसादा, फार गोड होती कॉन्सेप्ट आणि फार मस्त सादरीकरण केलं तुम्ही. मला फार आवडतं जेव्हा फसलेला नाट्यप्रयोग इथे सादर होतो तेव्हा, कारण अशा अनेक अनुभवातून आपण सगळेच गेलो आहे आणि तुम्ही सगळे नाटकातही काम करत असल्यामुळे आणि स्किटचाही तुम्हाला उत्तम एक्सपिरियन्स असल्यामुळे त्याचा ताळमेळ तुम्ही फार उत्तम घालू शकता आणि त्याची मजा आणू शकता. वंडरफुल. फॅन्टॅस्टिक. वेल डन गाईज. थँक्यू. मंडळी, पैसे वसुलीच्या निमित्ताने तुफान हशे वसूल करणारी गोष्ट सादर करायला तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. पैसे एक मिनिट. अरे मला कोण मारते ते किमान करू दे तरी. अच्छा कल्ले अजने भाई तुम्ही आधी ऐकून तर घ्या माझं म्हणणं. ऐकून घ्या आणि मग माझा ना काही ऐकू वसाऱ्या. मी तुला 1 लाख रुपये दिले होते का नाही? नाही, बरोबर आहे. तुम्ही मला 1 लाख रुपये दिले होते. मी तुमचे पैसे घेतले होते पण मी तुमचे पैसे उडवले नाही. मी एक इमानदार माणूस आहे. मी ते 1 लाख रुपयात सिनेमा काढला. अरे कुठला वाचरे सिनेमा? मी बघितला पण नाही तो. भाई
तो सिनेमा तुम्हीच काय कोणीच नाही बघितला. मी तो सिनेमा जसा काढला तसाच तो पडला. अरे वसारे असा फालतू सिनेमा बनवला तर पडणारच ना तू. नाही बरोबर आहे तुमचं. तरी पण मी तो सिनेमा बनवला. तो विकत कोणी घेत नव्हता. मग मी माझ्या हिमतीवर स्वतः तो रिलीज केला. मोठे शहाणपणा केलास. कशाला रिलीज करायचं वसाऱ्या? हा सिनेमा रिलीज करायला तो काही पोटातला गॅस आहे का? अरे कशाला रिलीज केला? तो रिलीज करायला पोटातला गॅस आहे का? बोल ना बाई मी खरं सांगतो मी खोटं काम करत नाही. मी खूप प्रामाणिक खूप इमानदार खूप मेहनती मुलगा आहे. शपथ सांगतो माझी खूप स्वप्न आहे. आणि मी आहे ना मी गरिबीतून वर आलोय. न मग वसाऱ्या मी काय दिवाळीतल्या नागगोलीतून वर आलो? अच्छा खरं वसाऱ्या मी पण गरिबीतून आलोय ना. मी झोपडीत राहत होतो ना वसाऱ्या. हा अरे आमचा भाई एवढा दलिंदर गरीब कोण नाही बोल. हे फालतूगिरी चालली वसाऱ्या. हा अरे फालतूगिरी करतात. काही पण बोलशील तू म्हणा. गरीब ठीक आहे दलिंदर गरीब म्हणजे कवरच आलं ते. तर मी मी कुठं होतो? झोपडीत होता झोपडीत. तर मी झोपडीत होतो है की नाही. तर मी झोपडीत होतो न मी फारच म्हणजे रस्त्यावरती बिकामा घ्यायचा. रस्त्यावरून मी फुगं विकायचो. माझा बाप वॉचमॅन होता न माझी आई कामवाली होती. कामवाली बोललो मी कामवाली वाचायला. आई इज द रिस्पेक्ट. तिला आम्ही घरीच ठेवला होता. 12व्या वर्षात मी हाफ मर्डर केली. परत कसा हाफ मर्डर कसा? अरे वसाऱ्या 12व्या वर्षात मी हाफ मर्डर केली. 15व्या वर्षात मी बँक रॉबरी केली. अख्खी बँक लुटली. सगळी बँक लुटली. सगळे पैसे मी गोळा केले. माझ्या घरान मी घेऊन गेलो न. सगळ्यात पहिला आलिशान घरांमध्ये मी माझ्या बापाला ना आयशीला ठेवलंय. तिकडे मला संगी भेटली. ती बोलली मी तुझ्यावर प्रेम करताय. मी बोलला असेल तर पचकन लग्न करूया. मग आम्ही सागर संगीत सुमधुर संगीत संगी बरोबर आम्ही लग्न केलं. एवढी मोठी स्टोरी आहे तुमची. आई शपथ भाई मला माहिती नव्हतं. सगळ्या माहित असतं तर तू पैसे आणून दिले असतेस ना. नाही भाई मला माहित असतं ना तर मी तुमच्या या स्टोरीवरती सिनेमा बनवला असता ना. सिनेमा माझ्यावर तुमच्यावर तुमच्यावर माझ्यावर सिनेमा आईच्या गावान. एक मिनिट मला सांग मला माझ्यावर सिनेमा निघल? ओ भाई अहो तुमच्यावर चामकील निघतं तर मग सिनेमा का नाही तुम्ही गपसा तुम्ही म्हणजे डिस्टर्ब करतात ना म्हणून त्यांना फक्त बोलतो. पण भाई आपण बसून बोलूया. या इकडे या इकडे बसा. तुमची एवढी कमाल स्टोरी आहे ना याच्यावरती असा सिनेमा होईल ना. काय बोलताय? तुम्हाला सांगतो तो सिनेमा नुसता होणार नाही दणक्यात चालणार. मला दिसतंय ना कुठे 70 आठवडे 90 आठवडे मी तर म्हणतो 200 आठवडे असा चालेल ना पिक्चर. किमान 100 कोटी कुठेच नाही गेले. 100 कोटी खरं सांगतो. काय बोलताय भाई 100 कोटी 100 कोटी
मी स्वतःला बोलतो. अरे एवढा सोन्यासारखा माणूस आणि त्याची डायमंड सारखी स्टोरी समोर असताना तू एवढा फालतू पिक्चर बनवला. अरे मी मला दोष देतोय. खरं सांगतो बाई, मला आज लाज वाटते. मी हा कुठला फालतू सिनेमा केलाय. मला तुमच्यावरती सिनेमा करायचा. म्हणजे मला तुमच्या आयुष्यावर सिनेमा करायचा. बस ठरलं माझं. मी बनवणार म्हणजे बनवणार. अरे हो 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 हो. अशी कुठं चालली पंजाब एक्सप्रेस दचका खा. माझे काही चाललंय, तुमचं काही चाललंय, याचं काही चाललंय. काय फालतूगिरी वाचारून म्हणतेच काय. एकच मिनिट. काय? हॅलो, MAG बँक. मला ना 100 कोटींसाठी रनिंग पिक्चर अकाउंट काढायचं आहे. ओके. सर सेव्हिंग अकाउंट मला माहिती आहे, करंट अकाउंट माहिती आहे, रनिंग पिक्चरचं अकाउंट कुठलं आहे तुम्हाला माहिती नाही? रनिंग पिक्चर अकाउंट तुम्हाला माहिती नाही? आवरी चूक झाली माझ्याकडनं. तसं नाही आहे भाई. कसं आहे भाई, तुम्हाला मी सांगतो ना, ज्या ज्या लोकांचे सिनेमे हिट होतात ते लोक करोडोने पैसे कमवतात. बरोबर. त्यांच्यासाठी रनिंग पिक्चर अकाउंट असतं. हो, म्हणजे खोटं वाटत असेल तर प्रसाद सरांना विचारा. त्यांचे 7 रनिंग पिक्चर अकाउंट आहेत. वसारा कधी बोलला नाही. ते बोलत नाहीत. नाही, ते फक्तच 501 रुपये देऊन ते पण बरोबर. पण भाई मी तुमच्या आयुष्यात सिनेमा बनवणार म्हणजे बनवणार. तुम्हाला मी खरंच सांगतो भाई, काय मला तुमचा सिनेमा असं डोळ्यासमोर दिसतोय. गरिबी, दूरवर पसरलेली गरिबी आणि एक झोपडी. त्या झोपडीमध्ये एक ठिपका. ते झोपडीमध्ये जो ठिपका आहे तो कोण आहे? तो तुम्ही आहे. बघा तुम्हाला पण दिसेल. गरिबी आहे म्हणजे ठिपकाच आहे नुसतं. भाई हळूहळू कॅमेरा जवळ जातो. झोपडी मोठी होत जाते. ठिपका तेवढाच जातो. अरे वसरा, झोपडी मोठी होते तर ठिपका पण मोठा व्हायला पाहिजे ना. होणार ना भाई, कारण ती तुमच्यासारख्या एका मोठ्या माणसाची गोष्ट आहे. आई शपथ, सिनेमा बनला. सिनेमा बनला भाई. गोष्ट रेडी आहे. गोष्ट रेडी. आता फक्त मला तुमच्या आयुष्यावर सिनेमा करायचा आहे, म्हणून त्याचे राईट्स विकत घ्यावे लागतील. काय असतं म्हणे, काही केलंच नाही. मी तुम्हाला सांगतो. राईट्स विकत घ्यायचे म्हणजे भोजने तुला ना कमीत कमी 50,000 रुपयाचं सायनिंग अमाऊंट द्यावी लागेल. कुठं आहेत पण तुझ्याकडे पैसे कुठं आहेत? पैसे नाही काय दादा? अरे हो हो वसऱ्या, काय माझ्याकडे 1 रुपया नाहीये. पण मला असं वाटतं की ही गोष्ट दुसऱ्या कोणाच्या हातात लागू नये. जर उद्या बाजारात कळलं ना की तुमच्या आयुष्यावर स्टोरी बनते, फिल्म बनते, तर बाजारात लोक टपलेलेच आहे. कधी मोठी मोठी ऑफर घेऊन तुम्हाला येऊन भेटतील आणि हे राईस चोरतील, मला त्याची शाश्वती नाही. मी खरं सांगतो, हे राईस तुम्ही मलाच द्या. ही संधी मला सोडायची नाहीये. बरोबर आहे. मला दिसतंय या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळणार आहे. ही संधी मला शोधायची नाहीये भाई. मला ही संधी शोधायची नाही. मला तुम्ही हे राईस मलाच द्या. अरे हो वसऱ्या, तू आवरा कन्फर्म आहेस ना? हो मी कन्फर्म आहे. उगाच कशाला मी कुणाला राईस देऊ ना. नाही पण भाई, हे राईस दुसऱ्या कोणाला जाऊ नयेत म्हणून मला तुम्हाला 50,000 द्यावे लागतील ना. मग आता माझ्याकडे पैसे नाहीये. आपण एक काम करूया का? काय? तुम्ही मला आता 1,00,000 रुपये द्या. आता 1,00,000 रुपये दे. 1,00,000 रुपये दे. वसऱ्याला काय ती राईड बघायचं कोणाकडे. हे बघ, आधी 1,00,000 दिले होते, आता 1,00,000 किती झाले? 2,00,000. 6 महिन्यात म्हणा किती पाहिजे? भाई तुम्हाला मी हे 2,00,000च्या बदली 2 करोड रुपये देईन. 2 करोड भाई. 2 मोठी बॅग लागेल आपल्याला. शब्द आहे माझा. सिनेमा एवढा चालणार आहे की मी तुम्हाला करोडोमध्ये पैसे देईन. कन्फर्म? येस. चला पोरांनो, आपली चादर घ्या. एकच मिनिट. हे घ्या 1,000 रुपये. कुठे काय बोलू नका, कळलं ना? काय बोलू नका तुम्ही. आणि भाई एक मिनिट, तू हे ना कशाला पैसे? काय असतं भाई, ज्याच्या आयुष्यावरती चित्रपट बनवायचा आहे त्याच्या बॉयला सुद्धा साईन करावं लागतं. असेल बरं. हा. आणि भाई एकच मिनिट, अक्षरशः डोळे भरून आले. दिसत नाही काय समोर. भाई
हे तुमची सायनिंग अमाऊंट. 501 रुपये वाचारे. मला 501 ना त्यांना 1000 रुपये दिलेस तू. भाई ज्यांचा स्टँडर्ड मोठा आहे त्यांना 501 रुपयेच मिळतात. असं अच्छा म्हणजे 501 रुपये मग खूप मोठे. वसारीनं मला 501 भेटले. मला 1000च भेटले. चला भाई, 501 भेटले मला. आता आपलं राईट्स तर मिळाले. आता मी गोष्ट कंप्लीट करण्याच्या मार्गावर लागतो. तुम्ही घ्या ते साहेब. मी गोष्ट तयार म्हणजे राईड घेतली सगळे घेतले पण सिनेमात हिरोईन कोण घेणार आहेस तू वसारे? म्हणजे हिरोईनला कोणाला घेणार आहेस तू? घ्यावं लागेल ना. म्हणजे घ्यायला लागेल म्हणजे वसारे. आपण सही थांबून करायला घेऊ. सही थांबून त्यांना बुक करू आपण. आता अरण्या भाईची स्टोरी करायची म्हणजे हिरोईन पण तोडी स्टोर पाहिजे ना. मग पण भाई परत त्यांना घ्यायचं म्हणजे 5 लाख रुपये लागतील. 5 लाख? 5 लाख रुपये. अवरे 5 लाख? मग पण नाही रे, अवरे 5 लाख कशाला पाहिजे तिला? बुधवार ते शनिवार नुसतं ती हसते नी थोडस बोलते. अगदीच कंटाळा आला तर खुर्चीच्या मागं जाऊन उभे राहते. तिच्यासाठी 5 लाख मागतोय. नाही ना भाई, दिसतं तसं नाही. त्या खूप बिझी असतात. अरे एक काम कर ना. काय? त्यांना 501 मध्ये पटव ना. भाई तसं नसतं. मग ऍक्टिंगच्या बाबतीत ना वेगळं असतं. ऍक्टिंगच्या बाबतीत जेवढी ऍक्टिंग चांगली तेवढे पैसे जास्त. बरं. आणि कंटेंटच्या बाबतीत जेवढा कंटेंट जास्त तेवढे पैसे कमी. असं असतं. नाही काहीच कळलं नाही पण म्हणजे तू काढ मगाशी 2 ना आता हे 5. तू हिशोब कर ना, माझ्या काहीच लक्षात. 7 लाख. 7 लाख झाले. या 7 लाखाच्या बदली मी तुम्हाला 7 करोड रुपये देणार. भाई 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 काही झालं? थांबा थांबा. आता काय सगळं फायनल झालं? नाही झालं आता. बसायचं. बसायचं. आता कसं आहे भाई, राईट्स मिळाली बरोबर. हिरोईन पण ठरली. फायनल जायली. पण मला एक प्रश्न पडलाय. तुला अजून प्रश्न आहेच बसाऱ्या? अरण्या भाईचा रोल कोणाला द्यायचा? भाई प्रसाद ओकला देऊ? नाही रे नको. का? तेव्हा त्याच्याकडे व्हेरिएशनच नाही. अरण्या भाईचा रोल करायचं व्हेरिएशन पाहिजे ना. असं करणार आहे तू? असं करणार आहे? बरोबर आहे भाई. एक रिक्वेस्ट करू काय? बोल ना. अरे नको टेन्शन. आपला सिनेमा एकदम भारी झाला पाहिजे. अरण्या भाईचा रोल तुम्ही स्वतः करा. आमच्या बाई करणार. मी करणार. हा तुम्ही करा ना. पण जमल भाई जमेल ना. आणि नाही जमेल तर प्रेक्षक बघतील. प्रेक्षक बघतील ना. हा बघतील. गोष्टची एवढी हिट आहे म्हटल्यावर उगीच कशाला दुसऱ्या लोकांना मोठं करा. बरोबर आहे ना. कॉंग्रॅच्युलेशन भाई. कॉंग्रॅच्युलेशन भाई. कॉंग्रॅच्युलेशन भाई. तुमच्या सिनेमाचा दिग्दर्शक. बरं मी काय बोलतो, आज संध्याकाळी बसूया. मोठी पार्टी करू ना. आता फिल्म मध्ये राहणार. बाहेर निघ. कोण आहे ह्यो? बाई आहेत ना. मी या सिनेमाचा दिग्दर्शक आहे ना. तुम्ही नट आहेत ना. मला असं बोलावं लागेल. ऐकावं लागेल. अच्छा इंडस्ट्री मध्ये असाच. अरे पण बाजूला भाई बाजूला. ए ठिपक्या. ए ठिपक्या तू मी इकडे. कानपूर. हो सॉरी हा डिरेक्टर इकडे. अरण्या भाई कदम हा रोल तुला करायचा माहिती आहे तुला? हा म्हणजे आता करणार आहे मी. असा करणार आहेस म्हणजे काय असं म्हणजे? हे काय हे असं पोत वाढून? हा म्हणजे उद्या सकाळी 7 वाजता मला इथे वर्कशॉप साठी तू यायचंयस. कळलं तुला? सकाळी आवरे मी. सकाळी 7 वाजता इथे यायचं आणि रोज मी सांगेन तसंच तुझं दिवसाचं नियोजन असेल. सगळ्यात पहिले तुझी भाषा सुधारायची. कळलं तुला? रोज रात्री उशिरापर्यंत जागणं बंद. रोज सकाळी लवकर उठायचं. इथे माझ्याबरोबर तालीम करायची. कळलं तुला? कळलं तुम्हाला? अरे हो. व्हायचं सकाळी 7:00 मला इथे पाहिजेत. सकाळी लय लवकर उठायला लागेल रे भाई. आवरे लवकर डबा पण नाही देत. सकाळी 7 वाजता इकडे यायचं. वा 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 वा
मजा आली. सई काय म्हणशील? अरुण दादा, आय थिंक तुम्हाला दाद द्यायला आम्हाला एकतर खूप आवडते आणि काही पंचेस अशा जागेतून येतात जे आम्ही इमॅजिन पण करू शकत नाही किंवा करतच नाही. तर मला असं वाटतं यासाठी एक ग्रेटनेस लागतो जो तुमच्याकडे आहे. मला असं वाटतं की तुम्ही किंग आहात कॉमेडीचे आणि फार सुंदर परफॉर्म करता. दत्तू बने खूप सुंदर, ओंकार अप्रतिम, खूप मजा आली. खूप खूप धन्यवाद. मंडळी, प्रेमाच्या विनोदी त्रिकोणाची आणखी एक नवीन हास्यभूमिती दाखवायला आज पुन्हा एकदा तुमच्या समोर येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. चल का चल लवकर. नको ना टाइमपास करू वनी. चल लवकर चल ये वनी. नको टाइमपास करू ना यार. मला जायचं नाही बघा. मला माहित नाही. गप्प बस. 25-26 बस इथं. सीट नंबर 25 बस. मला एकटीला जायला भीती वाटते. अरे काय भीती वाटायची गरज आहे वनी? हा अख्खी दुनिया आहे ट्रेन मध्ये. कशाला घाबरतेस तू? तुम्ही पण चला ना माझ्यासोबत. तुला माहिती आहे ना मला बॉस नाही सोडणार. सुट्टी नाहीये मला. आता मी नसतो आलो का तुझ्या बरोबर? मला एकटीला भीती वाटते. अरे कशाला? हे बघ हे दादा पण आहे आपल्या सोबत. नमस्कार भाऊ. हा नमस्कार. कुठे झाला तुम्ही? मी नगरला. बाग झालं की नाही? सोबत पण आहे तुला नगरला जायला. काय आपली ट्रेन आहे ना सकाळी 5 वाजता नगरला पोहोचेल ना. हो ना. तर रात्री तिला झोप लागेल. तरी झोपली ना तिला प्लीज उठवा का? हो म्हणजे काय? हा उठवीन ना. हा मी तर म्हणतो त्यांना मी झोपूच देणार नाही. म्हणजे रात्रभर गप्पा मारेन ना. काय बाई? हा हा नाही पण मला एकटीला जायला भीती वाटते. का बस. दादा अरे कधीपासून लावलं भीती वाटते? भीती वाटते? तुम्ही इकडे त्या म्हणजे बाई बाई रडू नका बाई. अरे यार दादा अरे ही काय ओरडायचं नाही. अरे अख्खी दुनिया प्रवास करते ना यार. ओरडायचं नाही. त्यांची भीती समजून घ्या ना तुम्ही. तुम्ही काय त्यांच्या बरोबर जाणार नाहीये? अरे मला सुट्टी मिळत नाही भाई. ना तर मी गेलो असतो ना. अच्छा अच्छा आलं ध्यानात आलं ध्यानात. एक मिनिट हा. काय काळजी करू नका. मी बघ बाई माझ्याकडे बघा. बाई हा माझ्याकडे बघा. हे बघा कसं आहे भीती वाटणं साहजिक आहे. हा यांच्याकडे बघू नका बरं. तुम्ही इथे बसत आता. अरे मी नाही त्यांच्याकडे त्यांना तुम्हाला बघून भीती वाटते. अरे पण मी काय केलंय? मी आहे ना. मी बघ बरं. बाई कसं आहे भीती वाटणं साहजिक आहे. पण भीती वाटली ना तर मनाला दुसऱ्या ठिकाणी रमवायचं. आता मनाला रमवण्यासाठी आजूबाजूला काय कमी गोष्टी आहेत का? हा मी तुम्हाला एक मजा शिकवतो बघा. आता आपली ट्रेन बंद आहे. दादा तुम्ही पण लक्ष द्या. आता आपली ट्रेन बंद आहे. मग ती सुरू होणार आहे. बापरे काय मज्जा सांगितली यार. मला काय वाटलं माहितीये का थोड्या वेळाने पॅसेंजर उतरतील धक्का मारत मारत नगरपर्यंत येतील. काय खतरनाक सांगितलं. दादा तुम्ही सोबत करा ना मला. मी त्यांची भीती घालवतोय. अच्छा भीती घालवतोय का? हा बाई आता ट्रेन बंद आहे. मग ती सुरू होणार आहे. धडक 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 धडक. मी काय करतो मला मनाला रमवायचं असेल ना तर ह्या धडक धडकच्या तालावर गाणी रचतो. अरे हो म्हणजे आता बघा हा. धडक 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 जातो मी गावी तडक तडक खातो मी पापड कडक कडक धडक 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 सिग्नल लागलाय लाल भडक तरी बी गाडी जाते धडक 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 धडक. कसं बघा आवडलं बाईंना. काय करताय? 501 रुपये परत घेतोय. ही रचना आहे तुझी. धडक धडक आपण खातो कडक कडक. छान होतं. बघा ना त्यांना आवडलं. मला नाही येत अशी गाणी. तुम्हाला खरं सांगू का मला बी नाही येत गाणी. मी आपले 2-4 ओळी रचतो आणि अशीच ऐकवतो. लोक जबरदस्ती करतात पुढली पुढली. पण मला सांगा आता मन म्हणजे काय बोरिंग आहे का जबरदस्ती पाणी काढायला? असं येते आपण लिहून टाकायचं. ही मजा आहे बघा. तुम्ही भीती विसरलात बघा आहे ना. आता पुढची गमत बघा. यांचं नाव काय भाऊ? तुमचं नाव काय? गौरव. गौरव. आता आहे का? धडक 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 गौरव राहिले स्टेशनवर आणि तुम्ही चालली ओंक्या बरोबर. धडक धडक गौरव राहिले स्टेशनवर आणि तुम्ही चालले ओंक्या बरोबर. धडक 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 धडक. एक मिनिट ओंक्या कोण? ओंक्या मी. म्हणजे माझं नाव ओंकार आहे पण सगळे मला ओंक्या म्हणतात. मग ते तुझ्या बरोबर का जाईल? तुझंच नाव काय घेईल ती? मग ठीक आहे ठीक आहे आपण फक्त यांचंच नाव घेऊ. म्हणजे कसं करता येईल? धडक 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 धडक
गौऱ्या राहिला घरी हा गौऱ्या राहिला घरी आता बाईंची मज्जा धडक 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 2 मिनिटं गप्पा बस. ए कसली मजा आणि गौऱ्या राहायला घरी बायची कसली मजा रे. प्रवासातली मजा. आता वेफरवाला आहे, भेळवाला आहे, वडेवाला आहे, खिडकी आहे, डोंगर आहे, नदी आहे का नाही. मला शिकवाल का अशी गाणी तुम्ही. बाई 8 तासांचा प्रवास आहे, तुम्हाला 800 गाणी शिकवतो बघा. चालेल 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 चालेल. मगाशी तुला भीती वाटत होती ना, आता लगेच चालेल चालेल. अगं बाई हो. आठवलं. दादा तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे इकडे काय इकडे. मुळात आहे ना त्यांना भीती नाही वाटत आहे, मग तुम्ही ती भीती त्यांच्या मनात घालताय. मी मग आता मला सांगा बाई, तुम्हाला आता गाणी म्हणताना भीती वाटली का. नाही की नाही. मग थांबा, आता मी तुम्हाला दुसरी मजा दाखवतो. आता तुम्ही पण बसा. काय माझ्याकडे खूप मजा आहे. पण मग नगरला काय चालले तुम्ही. माझी बहीण असते तिकडे, तिला आता मुलगी झाली, मग तिच्या सोबत कोणी नाहीये ना, म्हणून मी चालले सोबत. म्हणून खरंय खरंय, सोबत पाहिजे तुमच्या बहिणीला बी आणि तुम्हाला बी. तुम्हाला बी म्हणजे कोण. तुम्हाला बी म्हणजे नाही म्हणजे आता मला सांगा, बाईच्या सगळ्यात जवळ कोण असतं. तिचा नवरा. नवरा. पण तुम्हीच त्यांच्या बरोबर नाही म्हटल्यावर ते एकट्या पडणार का नाही. हा बाई काय काळजी करायची नाही. दादांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ना. मी नगरला जितके दिवस आहेत मी तुमच्या बरोबर आहे. हा काय काळजी करायची नाही. बाईचा चेहरा बघा खुलला. मग बरं तुमची बहीण कुठं राहते. राजाराम नगर. कुठं राहते. राजाराम नगर. ते माध्यमिक शाळेचे इकडं राजाराम नगर. काय योगा योग आहे. अहो मला बी तिकडच काम आहे. मग आपण एक काम करू, माझं काम आधी करू आणि मग मी तुम्हाला सोडायला येतो. धडक 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 आपण भेटू तिकडे. मज्जाच मज्जाच हो इकडे. धडक धडक जमलं बाईला. काय आहे जमलं. अरे इतकं भंगार आहे, कोणाला पण जमल. धडक धडक पहिलं आणि शेवटी एवढं लावायचं. आता धडक धडक मी चालले बहिणीकडे, धडक धडक मी चालले नगरला, धडक. इतकं सोपं आहे ते. तुम्हाला जमलंय. ए बाबू, आणि तू का जाशील याच्या बरोबर. तू का जाशील. तुझं तू जायचं नाही, याला सोबत घ्यायचं नाही. तुझं तू जायचं, कळलं. दादा ऐका, दादा ऐका ऐका. त्या जातील पण गाडी स्टेशनवर सकाळी 5 वाजता पोहोचणार. बरोबर बरोबर. सकाळी 5 वाजता तिथं ना माणूस असणार ना रिक्षा असणार. मग ते एकट्या काय करणार आहे. ती जाईल बरोबर, तिला जायचं असं. नाही नाही, मी सांगतो बाई, आपण आहे ना तिथं स्टेशन जवळ ना माझ्या मित्राची एक लॉज आहे, तिकडे जाऊ. काय बोला. माझ्या मित्राची ना स्टेशनच्या शेजारी एक लॉज आहे, तिकडे जाऊ म्हणलं. परत बोलशील ना, मारील ना मी. नाही कशाला. हो तुमचा गैरसमज होतोय. ते लॉजच्या इकडे ना एक दुकान आहे, तिथं सकाळी सकाळी गरम गरम कांदे पोहे मिळतात. अच्छा. कसले लागतात तुम्हाला सांगतो. ते गरम गरम कांदा पोहे खाऊ आणि मग 2 तासासाठी रूम घेऊ. मारीन आता तर मी काय कांदे पोहे खाले ना, रूम कशाला पाहिजे. अहो आता एवढा मोठा प्रवास करून जाणार म्हटल्यावर तिकडे फ्रेश व्हायला नको का. अशाच जाणार आहेत का त्या बहिणीकडे. जाईल ती. नाही असंच कसं जाऊ. नाही बरोबर आहे, आपण घेऊ. तुम्ही तू मागायला. आपण काय करूया, तिथं जाऊ, फ्रेश होऊ, उजाडेपर्यंत गाणी म्हणू. उजाडलं का मी तुम्हाला सोडीन तिकडं. काही काळजी करायची नाही. एक काम करा. काय गरज नाही, तुझी बहीण स्टेशनला, ती तुला घेऊन जाईल. तुम्ही थांबा, तुम्ही सांगा. आहे ना. एक काम करा, याच्यात तुमचा मोबाईल सेट करा. नंबर सेट करा. वनी याचा नंबर कशाला पाहिजे. वनी आपल्याला ओळखीचे झालेत ना आता. बघा आहे ना, असं असतं अनोळखी माणसाला आपले पण दिला की आपला होतो माणूस. धडक मला भेट, तुला मारतो का बस लाल भडक. केलं. वा वा वा. तुम्हाला मी रोज संध्याकाळी मेसेज करीन, कुठं भेटायचं काय करायचं सांगतो. काय गरज नाही. तिथे फिरायचं कुठं. तुम्हाला तिकडलं माहिती नाही. नाही म्हणजे मी फार वेळा नाही गेली तिथे. अरे 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 तिकडं आहे ना बाई, एक लई फेमस गार्डन आहे. आपण तिकडे जाऊ आणि गजरा बी घेऊ. मला गजरे खूप आवडतात. गजरे तुम्हाला आवडतात. मग आपण घेऊ ना त्या टोपलीतले सगळे गजरे तुम्हालाच घेऊ. धडक धडक बंद कर का हे धडक धडक. मला पण हवा गजरा. गजरा पण हवा मला. धडक 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 धडक. नाही जमते तुम्हाला. काय काळजी करू ना, जमलं. हेच आहे. नाही जमत तिला ना बाबा, सोड ना गप्पा बसता. तिला जमत नाही ना. अहो जमलं होतं. नाही जमलं तुला. जायचं नाही. ताईला फोन करायचा, ताई तुला स्टेशनला घ्यायला. आणि याच्या बरोबर कुठं जायचं नाही. पडते इतके ठिकाण फिरवणार आहेत. अजून सांगा ना,
अजून बाईंना आवडते. तुम्हाला हे कळते का? तुम्ही सोबत करा, त्यांची भीती कमी होती बघा ना. अरे सोबत करा काय, माझी बायको आहे, तू तिला काय पण बोलशील काय? कसं काय पण बोलेल? मग ऐक, तिथं ना गार्डन मध्ये एक स्पेशल जागा आहे. तिथून अशी मोठी मोठी झाड आहेत. त्यांच्या मागं आपण गेलो ना, कोणाला दिसत नाही. चालेल काय? तुला सांगितलं ना कुठं जायचं नाही. स्टेशनला उतरलं गप टायगर जायचं. कुठं जायचं नाही, गार्डनला पण नाही, कुठंच नाही. मग हरकत नाही. नाही झाडं बघायचीच नाही आपण. हा दादा हरकत नाही, नाही जायचं झाडा. नाही, नाही, नाही. काही हरकत नाही. बाई तिथे दुसरीकडे ना एक मोठी भिंत आहे. त्याच्या मागे गेलं ना, कोणाला हाक मारून बोललो तरी कोणी येत नाही. ही काय प्रेक्षणीय स्थळ आहेत का रे? नाही. गप नाही यार, तू माझ्या बायकोला डिस्टर्ब करू नको. आधी सांगतो तुला मी. गप्प बस. नाही वनी तू जायचं ना कुठं. नाही जायचं. मी येणार तुझ्या बरोबर. मी येणार नगरला. मी ऑनलाईन बुक करतो ना, ऑनलाईन बुक करतो. नाही पण वेटिंग आहे, तुम्हाला मिळणार नाही. मी संडासात बसून येईन. तुला काय करायचं? तुला काय करायचंय? सांगितलं बॉसला फोन करतो, सांगतो की मी येतो म्हणून. हा हॅलो बॉस, नमस्कार. गौरव बोलतोय. मला जरा महिन्याभरात सुट्टी पाहिजे होती. नाही मिळणार? ऐका ना प्लीज, मला गावी जायचं, नगर जायचं. प्लीज ऐका ना, ऐका ना बॉस. हा नाही करत नोकरी. हा सोडली नोकरी. खड्ड्यात गेला तुम्ही, खड्ड्यात गेली नोकरी. हा नाही करायची मला. मी चालू नगरला बस. हा सोडली नोकरी. मी येणार नगरला तुझ्या बरोबर. नाही नाही आता बघू ना कोण कसं करताय सोबत. हा आता आपण दोघं जाऊ, मस्त मजा करू. चल ट्रेन सुटेल आता. अरे केवढा उशीर केलास गाड्या. मी जागा पकडली म्हणून बरं झालं. अरे खायला आणायला गेलो होतो. खायला मग केवढं आणलं? एवढंच आणलं. चल बस पटकन. वाट बघून कंटाळलो बाबा. चल व्यवस्थित जा. आणि मला पोहोचल्यावर मेसेज कर बरं. तुम्ही मेसेज. हा चल जा तुम्ही. तू कुठं चालला? मी माझ्या घरी. म्हणजे मग तू जात नाही नगरला? नाही, मी माझ्या मित्राची जागा अडवून ठेवली होती. मित्र टाइमपास करत होतो, तुम्हीच माझ्याकडे आला. म्हणलं चला चांगला विरंगुळा आहे. येतो मग मी. पण दादा तुम्ही कुठं जाणार आता? नगरला का नोकरी शोधायला? धडक 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 धडक. नवरा तुमची सोबत करी, मी बा चाललो माझ्या घरी. नवऱ्याची तुमची गेली नोकरी, उतानी पडली टोकरी. धडक धडक. प्रसादा वा छान. शेवटचा ट्विस्ट मला खूप जास्त आवडला. म्हणजे तो एक्सपेक्टेड नव्हता असं की कुणाची तरी जागा तू पटकावायला आला असशील असं वाटलं नाही. सुरुवातीपासून नाही वाटलं. त्यामुळे शेवटी खूपच मजा आली. गौऱ्या, ज्याच्या बायकोला धडक धडक हे गाणं आवडतं त्याची नोकरी गेलीच पाहिजे. त्यात काही म्हणजे वादच नाही. पण वंडरफुल, खूप एन्जॉय केला परफॉर्मन्स. वनिता मस्त, गौऱ्या मस्त. थँक्यू. खूप सुंदर परफॉर्मन्स. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. आणि मंडळी याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. आता भेटणार आहोत पुढच्या भागात. परंतु तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा रंगमंच दडाणून टाकण्यासाठी आलाय विनोदाच्या दारुगोळ्यानं ठासून भरलेला हास्य तोफखाना, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. विनोदाच्या तोफा डागून सज्ज आहे आपलं सगळं हास्य आरमार. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. कामगिरी फते झाल्याचा इशारा देत यांच्या यशावर कौतुकाची मोहर उमटवण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग, मंडळी आता आपण ऐकणार आहोत एका रेडिओ स्टेशन मधला फोन कॉल. आणि जो आपल्याला ऐकवणार आहेत निरागस विनोदाचा अवतार पृथ्वी प्रताप आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. मित्रांनो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात MHJ भेंडी प्रस्तुत चला दोस्त हो मनातलं बोलू काही. मित्रांनो, मनाला स्पर्शून जाणारं संगीत, संवेदनांची हळूवार उकल करणारे शब्द,
त्यात ही शांत रात्र आणि सोबतीला तुमचा फेवरेट आजे पृथ्वी. मित्रांनो, रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. बाहेर पावसाची मंद सर कोसळतीये आणि ह्याच वेळी मनात साचलेलं दाटून येतं. पावसाच्या सरीसारखं संत लईने मनाला सुद्धा कोसळत मोकळं व्हावंसं वाटतं. मग वाट कसली बघताय? तुम्ही सुद्धा मोकळे व्हा. कॉल करा तुमच्या लाडक्या कार्यक्रमात चला दोस्त हो मनातलं बोलू काही. मित्रांनो, पुढचा कॉल कोणाचा आहे आपण ऐकणार आहोत. जाणून घेणार आहोत त्यांच्या हृदयात काय गूढ आहे. हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलतंय? मी जाऊ दे मरून दे, मला नाही नाव सांगायचं माझं. हरकत नाही, नो प्रॉब्लेम. ऐका मॅम, तुम्ही प्लीज रडू नका, शांत व्हा. मला सांगा तुम्हाला काय दुःख झालंय. शांतपणे सांगा, आम्ही इथे तुमचं ऐकण्यासाठीच आहोत. प्लीज रडू नका. राजा लगीन करतोय. ओ अच्छा, कळलं. मित्रांनो, हल्लीचं प्रेम हे असंच असतं. हाच प्रॉब्लेम होतो. आपण एखाद्यावर निस्सीम प्रेम करतो, आपण जशी कमिटमेंट देतो तशीच कमिटमेंट तसंच प्रेम आपल्याला समोरच्याकडून मिळत नाही आणि मग होतो तो त्रास. मॅम, मी तुम्हाला सांगेन, मला कळतंय राजाचं लग्न होतंय, तुम्हाला दुःख होतंय, तुम्हाला वाईट वाटतंय, पण या दुःखात जास्त काळ रमू नका. आपल्या आयुष्याला चांगला मार्ग द्या. एखादा छानसा जोडीदार निवडा आणि तुम्ही सुद्धा लग्न करा. माझं लगीन झालंय. माझं लगीन झालंय. तुमचं लग्न झालंय, ओके. मग राजा कोण आहे? माझ्या लग्नाआधीचा प्रियकर. एक मिनिट मॅम, मला नीट शांतपणे सांगा, तुमचं लग्न झालंय? माझं लग्न झालंय अशोक रावांशी झालंय. 3 वर्ष झाली लग्नाला. ओके. कालच लग्नाचा हॅपी बर्थडे होता आमच्या. बर, म्हणजे एक मिनिट, मला आता लक्षात येत आहे. म्हणजे तुमच्या प्रियकराचं लग्न होतंय आणि तुमचं लग्न झालंय, पण त्याचं लग्न होतंय म्हणून तुम्हाला दुःख होतंय. हॅलो, फेसबुकवर पत्रिका पोस्ट केली त्यानं. ओके, आलेलं आहे माझ्या लक्षात. म्हणजे तुम्ही ती पत्रिका फेसबुकवर पाहिलीत आणि मग तुम्हाला त्याचा त्रास व्हायला लागला ती पत्रिका बघून. ते त्रास होतोय मला. फेसबुकवर पत्रिका पोस्ट केली. बरोबर. तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे मॅम. जसं तुमचं लग्न झालं तसं राजाचंही कधी ना कधी लग्न होणारच होतं, राईट? नाही. म्हणजे एक मिनिट, नाही म्हणजे? त्याने मला वचन दिलं होतं. मला म्हणलं होता की तू लगीन कर, पण तुझ्या नवऱ्यानं तुला टाकून दिली, नाही तर तुझा नवरा गचकला तर मी आयुष्यभर तुला साथ देईन म्हणून मला वचन दिलं होतं. मग राजा कसं काय फिरला? मॅम, तुम्ही शांत व्हा. तुम्ही आधी शांत व्हा. राजा फिरला. नाही, ऐका. मला तुमचा प्रॉब्लेम कळतोय, मला तुमचं दुःख समजतंय, पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग आपण पुढच्या कॉलरकडे वळूया. मला सांगा, तुम्ही राजाशी लग्न का नाही केलं? मग जर इतकं प्रेम आहे तर कोणाशी? राजाशी तुम्ही लग्न का? टॉनिकाशी काय आला? कोण लगीन करील? एक मिनिट. लायक आहे का टोनग्याची? लायक आहे का माझ्याशी लगीन करायची? अरे तुम्ही करता का लगीन त्याच्याशी? अरे मी कसं तुम्ही तुमच्या बहिणीचं लगीन लावू द्या, मग तुम्हाला कळण टोनगा काय लायकीचा आहे. एक मिनिट. आपण लाईव्ह आहोत. एमएच भेंडी. चला दोस्त हो मनातलं बोलू काही. ऐका ना, तुम्ही माझी बहीण काढू नका. लाईव्ह कार्यक्रम आहे, प्लीज. मग तुम्ही कायला बोलले तुम्ही काय लगीन करीत म्हणून? इथं चहाला पैसे कमवायची अक्कल नाही त्या हेंद्र्याला आणि माझ्याशी लगीन करायची आपण लाईव्ह आहोत. हे बघा, लक्षात घ्या, मला तुमचा मुद्दाच कळतोय. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की त्याची पैसे कमवायची अक्कल नव्हती, लायकी नव्हती म्हणून तुम्ही लग्न नाही केलं, बरोबर? नाही. पण आता कदाचित तो पैसे कमावत असेल म्हणून त्याच्या घरातले त्याचं लग्न लावून देत असतील, राईट? नाही, तुम्हाला मुद्दाच लक्षात येत नाही. तो सुधरावा म्हणून त्याचं लगीन लावून देत आहेत त्याच्या घरचे. हा, मग तसं तर तसं, पण त्याचं आता लग्न होतंय ना, मग प्रॉब्लेम काय आहे? पण त्याने मला वचन दिलं होतं ना, तो मला आयुष्यभर साथ देईन म्हणून. अरे पण तो आयुष्यभर का थांबेल? तुम्ही लग्न करून मोकळा झालात की नाही मला सांगा, मग तो का थांबेल? मित्रांनो, आयुष्य हे असंच असतं.
आपण कॅन्सल झालेल्या ट्रेनची वाट बघतो का, तर नाही, आपण दुसरी ट्रेन पकडतो. राजाने सुद्धा तेच केलं, दुसरी ट्रेन पकडली. नाही, त्याने दुसरी ट्रेन पकडली, पण त्यानं मला वचन माझं मोडलं. येस येस, नो प्रॉब्लेम. थँक्यू मॅम, थँक्यू. चला तर आता आपण वळूया पुढच्या कॉलरकडे. मी जीव देईन, मी स्वतःला लटकून घेईन पंख्याला. तुम्ही फोन एक मिनिट माझ्याचं बरं वाईट करून घेईन, मी सांगून ठेवते. हातात मी तोंड दाबून मरून जाईन. मॅम नाही, मॅम शांत. मॅम एक मिनिट सॉरी, मी नाही वळत पुढच्या कॉलर. पोलीस येतील तुमच्या घरी, लास्ट कॉल तुमचाच दिसल, मग अडकून जाल मग तुम्ही. सॉरी, आय एम रिअली सॉरी मॅम. मी नाही फोन कट करत, नाही ठेवत आहे. मला सांगा, मला तुमचं ऐकतो मी. तुम्ही प्लीज जीवाचं काही बरं वाईट करू नका प्लीज. हा थँक्यू. प्लीज बोलत राहा तुम्ही. मग मला सांगा, पकडली त्याने दुसरी ट्रेन, पण मग जळत्या सिगरेटवर हात ठेवून मला कसमा काढायला दिल्या त्यांनी. जळत्या सिगरेटवर हात ठेवून कसमा काढायला दिल्या. तुझा नवरा उद्या गचकला तर मी आधार देईन तुला, असं का म्हणला राजा मला. एक मिनिट काय म्हणाला राजा? नवरा गचकला तर आधार देईन. ओ आय एम रिअली सॉरी. म्हणजे तुमचा नवरा गेलाय? ओ काय थाडे का तुमच्या जिभेला, काय बोलत आहे तुम्ही? नाईट शिफ्टला गेलाय, नवरा उद्या सकाळी येईन कामावरून. अरे मग मला कळत नाही प्रॉब्लेम काय. तुमचं लग्न झालंय पण तुम्हाला राजाची आठवण येते, तो लग्न करतोय, त्याचा प्रॉब्लेम आहे. तुमचा नवरा तुम्हाला त्रास देतोय का? देव माणूस आहे माझा नवरा. देव माणूस आहे म्हणजे व्यवस्थित सगळं सुरू आहे? छान सुरू आहे. उद्या आम्ही जाणार आहे पाचगणीला सेकंड हनीमून साठी. चांगलं सुरू आहे आमचं. राजाने चौचाल शब्द गेलाय कधी कानावरून? नाही काही नाही. मी आपलं एक जस्ट विचारत होतो. मला एक सांगाय बघा, तुम्हाला त्याच्याशी लग्न नाही करायचंय पण त्याने दुसऱ्याशी लग्न केलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे? मला प्रॉब्लेम आहे कारण त्याने मला तसं वचन दिलंय. तुम्हाला माहित नाहीये, शब्दाची किंमत नाही या माणसाला. मला शब्द दिलेला मोडतो. तुम्हाला कळत नाही हे. समोरच्याने जर शब्दाची किंमत नाही ठेवली तर त्याच्या मनाला काय बोचतं याची जाणीव नाही तुम्हाला. ए शाने, मॅम ऐका, काय तुमच्या लक्षात येतं का, जर तुमचं लग्न झालं नसतं आणि जर तुम्ही हे बोलला असतं तर मला मजा आली असती. पण तुमचं लग्न झालंय. पण मी करणारच होते ना लगीन. मग कधी करणार होता? मी करणारच होते लगीन, पण मी त्याच्याशी लगीन करणार नव्हते. मी त्याला म्हणलं होतं का हे बघ मी तुझ्याशी लगीन करणार नाही, पण मला कुणाशी ना कुणाशी तरी लगीन करावंच लागन बा. मग माझ्या घरच्यांनी एका कमाईवाल्या एका नोकरीवाल्या माणसाशी माझं लगीन लावून दिलं. मी गपगुमान केलं. मन स्वच्छ धुतल्या तांदळासारखं मी लगीन केलं त्यांच्याशी. हे शेवटचं वाक्य बोललात ना, स्वच्छ धुतल्या तांदळासारखं. लॉजिक आणि घोडा बाजूबाजूला पळतात बघा. काही नाही. माझा मुद्दा काय, माझा मुद्दा ऐकून घ्या तुम्ही. नाही राजाचं मन आहे ना, त्या हेंद्र्याचं मन डचुळे. एक मिनिट, कोणाचं मन डचुळे? राजाचं मन डचुळे. तुम्हाला माहित नाही, तुम्ही ऐकलं तर गटार म्हणाल त्याच्या मनाला. काय असं काय केलं राजाने? मला काय म्हणतो, मला म्हणतो आपण लग्न करू. तू वेगळं लग्न कर, मी वेगळं लग्न करीतो. मग आपण काय करू, मी तुला भेटायला येतो माझी मानलेली बहीण म्हणून. म्हणजे हा माझा मानलेला भाऊ बर का. आणि मला म्हणतो तुझ्या नवऱ्याला मी माझ्या बायकोला ना भाऊ म्हणायला सांगतो. हे झालं का मानलेले भाऊ बहीण, आपण चौघं एकत्र फिरायला जाऊ म्हणजे कोणाला संशयच येणार नाही. असं डचूळ डबक म्हणे याचं या हेंद्र्याचं टोनग्याचं. काय मॅटर यार, नेमकी माती कोणी खाल्ली आहे? आता मला सांगा, हे असं कोणी वागत का? तुम्ही मला सांगा, मी माझ्या नवऱ्याच्या हातात हात घालून फिरणार, हा राजा माझ्या अवतीभोवती फिरणार, माझं मन राहील का? अरे माझं मन राहील का? ते अवतीभोवती नाही फिरणार का राजाच्या? तुम्ही सांगा बरं. मनाला साखळ आणि दगड बांधून टाकणार पाण्यात. ताई रडू नका. तुमच्या लक्षात येत आहे का, तुमचं मन हे तुमच्या नवऱ्याभोवतीच फिरलं पाहिजे. मग आहेच आहे, मी माझ्या नवऱ्याला वाहिलंय. अरे सांडलाय तू जवळ वाहिलंय सांगते. माझं आयुष्य वाहिलंय मी माझ्या नवऱ्याला. अरे हो यार, बरोबर आहे तुमचं सगळं, पण तुमच्या लक्षात येत आहे का राजाचं भलं झालंय की नाही, त्याचं चांगलं होतंय की नाही? मग होऊ द्या ना, त्याची काहीतरी सोय होते तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आता? नाही हो, तुमचं माझा मुद्दा लक्षात येत नाही. काय त्याची सोय झाली पण माझी गैरसोय झाली ना. काय गैरसोय झाली तुमची? काय गैरसोय झाली? आता माझा नवरा उद्या आम्ही पाचगणीवरून आलो, एका महिन्यासाठी फिरायला जाणार आहे, म्हणजे कामासाठी जाणार आहे बाहेर गावी बर का. माझी गैरसोय नाही होणार का?
तो एका महिन्यासाठी बाहेर गावी जाणार, माझी गैरसोय नाही होणार. मला सांग किराणा कोण भरणार, माझ्या पोरा बाळांना शाळेत नेऊन कोण सोडणार, तसं त्यांचं हगणं मुतणं कोण काढणार. एक मिनिट हो राजाशी याच्यासाठी लग्न करायचंय का तुम्हाला? गेलाय माझा आहे का? एवढ्या अडचणीतून मग मी काय विचार केलाय, ठीक आहे आपल्याला अडचणी येणारच आहे, तर आपल्याला एक बॅकअप असावा म्हणून. हा शब्द काय, हा शब्द काय बॅकअप? हा शब्द आहे बॅकअप. बॅकअप असावा म्हणून 3-4 वर्ष फिरले. अरे नका वापरू हा शब्द बॅकअप. एका निरागस बाईला माणूस सोडून चालला. निरागस नका वापरू, निरागस नाही वापरायचा, निरागस शब्द नाही वापरायचा प्लीज. खरं तर नाही वापरायला, मला पण चिड आहे निरागस. लोक कसं काय खोटा खोटा निरागस. बॅकअप बोला, निरागस नका बोलू. चला बार माझ्या आयुष्याची इन्व्हेस्टमेंट सोडून निघून चालला कोणाची तरी लगीन करायला. मी बॅकअप पर्यंत सगळं नीट ऐकत होतो. प्रेमाला इन्व्हेस्टमेंट म्हणताय तुम्ही. माझा कार्यक्रम चांगला कार्यक्रम आहे, प्रेमाला इन्व्हेस्टमेंट नाही म्हणायचं. या राजाला, या टोनग्याला, हेंद्र्याला साधा किल्ल्याच्या दगडावर साधा दिल काढता येत नाही. हा त्रिकोण काढून ठेवितो आणि मी माझं दिल त्या त्रिकोणात ठेवू का? अरे जर त्याला दिल नाही काढता येते तू का तडपडतीये? नको अडकवू स्वतःला राजात. आणि त्याचा नाहीये खोटा खोटा निरागसपणा, तुझं खोटं खोटं प्रेम आहे. खबरदार, खबरदार माझ्या प्रेमाला खोटं खोटं बनलात तर माझा जीव आहे राजावर. तुमची हिम्मत कशी झाली असं बोलायची? ए शानगे आता लय झाला तुझं. तुला ना मी राजा ए माझा शो ऐक आत्ताच्या आत्ता. 4 लग्न कर, 4. तुम्ही काय टोनग्या तिकडे येऊन मारीन मी, हानीन बर का. राजाला काय बाई सांगू नको तू. मला नको सांगू. राजा तू लग्न कर. हिचा नवरा हिला टाक. माझा नवरा टाकायला सांगायला लाज वाटली का तुला? मस्त होता हा फोन कॉल. बॅकअप पण निरागस म्हणू नको, हे तर मला विशेष आवडलाय. भारी. बघा हा सरस काय म्हणताय प्रसादा. वा 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 वा, फार अप्रतिम, फार सुंदर, फार मजा आली. MHJ भेंडी वर्सेस मिरची असा एक सामना होता. वा नमक, काय वंडरफुल कॅरेक्टर. कमाल कमाल. म्हणजे त्या बाईचा बिंडोकपणा सुद्धा इतका हवा हवासा वाटत होता, तो निव्वळ तुझ्या परफॉर्मन्समुळे. फार सुंदर. म्हणजे इतकी बावळट होती ती बाई, पण तिच्या भावनांची ती इतकी प्रामाणिक होती. आणि तोच त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने प्रामाणिकपणा तुझ्या परफॉर्मन्समध्ये होता. त्यामुळे तो फार भावला, फार मजा आली. पृथ्वी वंडरफुल, वंडरफुल ऑब्झर्वेशन. हे RJ लोक स्वतःच्या शोचं टायटल कायम एका वेगळ्या पद्धतीने घेतात. ते इतकं परफेक्ट उचललं होतंस तू की क्या बात आहे. फार मजा आली. थँक्यू. अफलातून. थँक्यू थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. मंडळी, अनेक नाटक आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका करून कौतुकास्पद कामगिरी करणारा युवा कलाकार अर्थात मनमीत पेम आहे आजचा आपला खास पाहुणा कलाकार. आणि त्याच्यासोबत कॉमेडीचा खेळ खेळायला येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. अभिनंदन रसिका, अभिनंदन. मित्रा अभिनंदन. अरे धन्यवाद. नशीब काढलंस. मला नेहमी हाईट वरून बोलायचीस. तुझी हाईट कमी आहे. हा एवढाच आहे. एक मिनिट. रसिका कोण आहे? हे कॉलेजमधला मित्र आहे. तुम्ही लक्ष नका देऊ. पृथ्वी जेवून जायचं. हा हो रसा. अभिनंदन रसिका. अरे भोजू तू. अभिनंदन तू. रसिका, माझ्या दाढीत असं काय नव्हतं जे त्याच्या दाढीत आहे. एक मिनिट. येस रसिका, काय आहे?
काही नाही, मी म्हंटल ना बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष नका देऊ. थांबा जरा. ते हास्य जत्रेतले गौरव मोरे येणार होते ना, ते कधी येणार आहेत? हो हो, ते येणार होते. गौरव मोरे येतील आता, टाइम झालाय त्यांचे, वेळ झाले, येतील. थँक्यू. माझा स्टँडअप अजून बाकी आहे. तोपर्यंत तुम्ही मागे माईम करत राहा. माझा स्टँडअप बाकी आहे. माईम करा, माईम. गो 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 गो. या नंतर बाय बाय बाय. हाय. माईम करा मागे. हा, माझा स्टँडअप बाकी अजून. ओके. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. कॅमेरा बंद कर. हे बंद कर कॅमेरा. ऐक ना, कॅमेरा बंद कर. कशाला आणलं इकडे? बिल्डिंग बांधायची आहे, बंद कर. कॅमेरा बंद केला तर काय दिसणार आहे टीव्हीवर? कॅमेरा कशाला बंद करायचे? एवढं नको बोलू. 11-12 जण आहेत ते. चालू कर. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. कुल. आणि हा माझा बॉडीगार्ड बोंगा. हाय. या. ओ माय गॉड. बोंगा. ए बोंगा, मी का तुझा बोंगा बघू? हा माझा बॉडीगार्ड बोंगा. बरोबर ऐकलं तुम्ही. हा माझा बॉयगार्ड कम बॉडी आहे. बॉडीगार्ड कम बॉय आहे. कोण बोलला? बोंगा. कोण बोलला? दादा, सरांविषयी वाईट साईड कोण बोलला? लग्न आहे आमचं दादा. थोडं तू कशाला बोलतोय? कोणी घेतलेला? अरे माझं लग्न आहे ना. मला कशाला टेन्शन तू? ऐक ना बोंगा, इकडे ऐक माझं. ऐक. अरे अशी चुका काढणारे खूप लोक आहेत आपल्याकडे. तू कोणाकोणाला मारशील, कोणाकोणाकडे जाशील? हा, अरे आपल्या रिहर्सल रूम मध्ये जत्ताच्या जत्ता बसलाय माझा चुका काढणारा. कोण ना यार. रिलॅक्स गाइस, रिलॅक्स. ओके, रिलॅक्स. बोंग्या, गिव्ह मी द वॉटर. Water, sir. Suck the water me. What, sir? Suck the water me. तो जत्था चुकीचा बोलत नाही सर. अरे मला पाणी पास. एक्स्ट्रीमली इट्स ओके सर. थँक्यू. माझ्या तोंडात चहा बनवतोयस? असं पाणी कोणी पाजतं? गिव्ह मी द टिश्यू. वाईप माय माउथ बोंगा. वाईप माय माउथ. कन्फर्म जत्ता बरोबर बोलतो सर. अरे माझं तोंड पुस ना यार. तोंड पुसायचं आहे सर. असं बोला ना, कळत नाही तुम्ही काय. थँक्स. बघितलं बोंगा, माझ्या शब्दाबाहेर अजिबात नाहीये. आणि शब्द गौरवच्या बाहेर नाहीत. काय हे बघा सर, ओरडायचं असेल तर तिथून ओरडू शकता. बाकी हे दिले ना आपल्याला, तोंडावर येत जाऊ येऊ नका. कोण बोलला? कोण बोलला? ऐका ना माझं. तू परत आला. माझं लग्न आहे ना, मला जाऊ दे ना. रिलॅक्स. बोंगा, अशी कितीतरी माणसं आहेत जी माझ्याबद्दल वाईट बोलतात, जळतात माझ्यावर. लक्षात ठेव, अशी नाग्याची पिल्लं आपल्याला भरपूर ठेचायची आहेत, पण हळूहळू. ओके. येस. आपण सुपारीला आलोय की नाही? येस. लक्षात ठेव, मी काही गोष्टी ठरवल्यात. मी फक्त आणि फक्त 5 सेल्फी देणार, ते पण नवरा आणि नवरीला. जो कोणी 6वा सेल्फी घ्यायला येईल त्याला सेल्फी घेऊ द्यायचं नाही, ही जबाबदारी तुझी. रॉजर दॅट सर. म्हणजे
हा ठीक आहे. ओके. हाय रसिका, हॅलो, हाऊ आर यू? सर माझा विश्वासच बसत नाहीये, तू इथे आमच्या लग्नात आलात. येस येस. मला ते फोटो काढायचा होता. काढूया ना आपण. या सेल्फी. या. हा. त्यांना मी आदेश वॉर्न करतोय. ओके. हे बघा, नवरा कुठे? हे काय? मी आहे ना. हा बावला नवरा आहे. मस्जिद बंदरला एवढी खेळणी मिळतात. कलियुग आहे. ठीक आहे. नवरा तू दोघांनी 5 सेल्फी घ्यायचे. बोंगा त्याच्यावर काही सेल्फी घ्यायचा नाही. माझं नाव माईक नाही आहे. बोंगा रिलॅक्स. सांगितलं आपण 5 सेल्फी. ओके. टेक दिस अँड रिलॅक्स. ओके चला या. हा बोंगा काउंट. 1 2 3 4 5. बस. ओके. बस झालाय. 6वा सेल्फी काढायचा नाही, कळलं का? पाऊटवाला पटकन काढा ना यांच्याबरोबर. पाऊटवाला. हा. बोंगा खूप झाला आता सगळ्यांचा. बोंगा रिलॅक्स. खूप झाला. रिलॅक्स. ओके रिलॅक्स. तू गेला लुटलाय तुम्ही या गौरव सरांना. केवढं लुटलाय? अरे त्यांच्याकडे काय होतं लुटल्यासारखं? बोंगा तरी लुटलाय. चिंदी कुठला? चिंदी कुठले? माझा मोबाईल फोडला तू. रिलॅक्स. तू गेला आता. तन्नू दादा. तुला कोणी मारलं? कोणी केलाय? दादा ऐका ना. दादा ऐका. ओ दादा ऐका. दत्तूला कोणी रडवलं? माझ्या दत्तूला कोणी रडवलं? दत्तूला. तुम्ही कोण आहे? असं ना भरल्या घरामध्ये तलवार घेऊन यायचं नाही. लगीन घर आहे. दत्तू कोणी रडवलं मला सांग. दादा याने रडवलं मला. कोणी रडवलं? याने रडवलं. तुझ्या मी कुठं? मी नाही. मी काय केलं दत्तू? याने मारलं आणि मोबाईल पण फोडला माझा. नाही मी नाही. मी नाही फोडला. मी नाही. बोंगाने फोडला. कोण बोंगा? माझा बॉडीगार्ड. कुठं आहे तो? इथं होता. बोंग्या. हे बोंग्या, तू बॉडीगार्ड आहेस ना? लपतो कशाला? चल तिकडे चल. अरे चल बोंग्या. हे झालं इकडं. इकडे चला. जा तुला बोलत आहे. चल इकडे. मी नाही जाणार. चल ना बोंग्या. मारणार. काय बोलला? मी नाही जाणार. बेकार तू बॉडीगार्ड आहेस. तू चल ना. मी नाही जाणार. त्याला मार ना प्लीज. चला इकडे. तुम्ही जा. काय सांग? तुम्ही जा. काय करू? तुम्ही मारा त्याला. मी नाही मारू शकत. तुमच्या एवढं केलं ना. त्यांना सांगा ना धक्काबुक्की करवते ते. अरे हा थांब. हे बघा, तुमच्याच पाहुणे फोटो काढताना माझ्यासोबत धक्काबुक्की. चला लवकर चल. तुम्ही त्यांना सांगा ना तुम्हाला मारू नका म्हणून. काय बोला? परत बोल. तुम्ही त्याला सांगा ना तुम्हाला मारू नका म्हणून. अरे भिकाऱ्या, तू बॉडीगार्ड आहेस ना, तू माझं रक्षण केलं पाहिजे. सांगा त्याला मारला यार. सर केवढे आहेत ते? तू स्वतःला बघ केवढा आहेस ते. आरशात बघशील ना मम्मी म्हणून स्वतःच घाबरशील. कळलं काय? आता माझा बॉडीगार्ड तुला तुडवेल की नाही बघ. जातो. हा मला तुडवणार. हा तुडवणार. हात याच्या बापरे. पोंगा तोंडावर येऊन ओरडलाय. पोंगा त्याने सांगा ना तुमच्या बॉडीगार्डला मारू नका म्हणून.
अरे वाक्य ऐकायलाच किती विचित्र वाटतंय. हा तुमच्या बॉडीगार्डला मारू नका म्हणून. काय करा लवकर आत्ताच्या आत्ता इथे भरपाई द्या. काय झालं? काय झालं? एक मिनिट थांबा. काय झालं? भोंगा माझा बीपी लो झालाय. माझा बीपी लो झालाय. बॉडीगार्ड आहे ना. खायला द्या बीपी गोड द्या. तुझा बीपी मी काढतो बाहेर. काय साहेब तुम्ही पण भरल्या घरात हे वाक्य ऐकायला कसं वाटतं तुम्ही सांगा. चांगलं वाक्य आहे खरं तर. या वाक्याला पुरस्कार मिळाला पाहिजे. बोंगा 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 मारणार बोंग्याला मारणार. आत्ताच्या आत्ता भरपाई द्या 6 लाख रुपये. किती? 6 लाख. एवढीशा मोबाईलचे 6 लाख रुपये. मोबाईल साधा सुद्धा नव्हता. हिरे लावले. ए दत्तू किती हिरे होते मोबाईलला? 4 होते. 4 लाखाचे. 4 लाखाचे 4 हिरे. आता 4 लाख होते हिरे. हिऱ्याचे 4 लाख होते. लवकर 6 लाख रुपये काढ. ऐका 4 लाख मला समजले. 2 लाख कसले? 2 लाख कसले? माझ्या भावाच्या लग्नात येऊन त्याचाच अपमान केला. त्या इन्सल्टचे 2 लाख. अपमानाचे पैसे मागता तुम्ही? अरे जर अपमानाचे पैसे मी घेतले असते ना तर मी खडे खडे सोनी मराठी साहेबांना विकत घेतला असता. तुम्हाला अपमान करायचा ना माझा अपमान करा. करा बिंदास. वार झाला. देतो लवकर वर. इकडे इकडे लवकर इकडे इकडे लवकर इकडे. पैसे काढा. दे ना पैसे. दे ना पैसे. देऊन टाका ना तुम्ही पैसे. मी कुठून देऊ? तू बोला. तू दे ना पैसे. पैसे काढ. नाही पैसे काढते. किती किती आहेत तुमचे पैसे द्यायचे? 6 लाख रुपये. 6 लाख रुपये द्यायचे आहेत. सर देऊन टाका. मग खिशात काय लिंबू ठेवलाय तू? घातला खिशामध्ये. मग तू दे ना तुझे पैसे. मी कुठून देऊ यार? तू पोटाला मोबाईल. देऊन टाका ना सर. तुम्ही कशाला तर राडा करताय? अरे पण मी कुठून मोबाईल फोडला यार? तुझे ना. हे कितीच आहे? 2 लाख रुपयाची. माझी चेन नाही. 2 लाख रुपये झालेले आहेत. माझं घड्याळ आहे रे. घड्याळ 1 लाख. गिफ्ट आलंय मला. त्याचं घड्याळ आहे. असू दे ना यार. माझं नाही हे. मला अरे दे ना यार. ऐका ना रे. अरे बापरे. घे ना माझी 1 लाख. कापून काढूया. नको 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 नको. निघते. हे माझं हे जॅकेट झालं. सर पॅन्ट काढा. तुझी पॅन्ट काढ ना. सर मला मांडीला रॅश आहेत. मुद्दाम करतो तू लोदिया. हे सगळं काय? तू पॅन काढ. पॅन्ट तू पॅन काढ. सेलिब्रिटी यार. मी असं करू नका. सेलिब्रिटीला पाठवतो असं करू यार. पॅन काढ. असं करू नका यार. सगळं काढ. मला माहित आहे तुला चक्कर आली. हा मला मारायला. सगळी क्रिएटिव्हिटी मला कळलेली आहे. जाम बेकार क्रिएटिव्हिटी चालू आहे. डिरेक्टर साहेब. वा वा वा. भन्नाट होता परफॉर्मन्स सगळ्यांचाच. खूप खूप सुंदर. पशा मस्त. गौऱ्या फॅन्टास्टिक. रसिका फार गोड दिसतेस. दत्तू मजा आली. खूप मजा आली. ओमकार खूप मजा आली. मनमीत 2015-16 आपण कच्चा लिंबू केला तेव्हा तू छोटा होतास आणि मला माहिती होतं एक दिवस तू खूप मोठा होणार आहेस आणि मोठा होण्याच्या मार्गावरची तुझी वाटचाल खूप उत्तम चालू आहे. आता तू कच्चा लिंबू राहिला नाही आहेस. मोठ्यांचं मीठ आणि गोस्वामींची साखर घेऊन निखळ विनोदाचं पाणी त्यात मिक्स करून आज एक सरबत घेऊन आलायस तू या स्टेजवर. सई खूप भारी परफॉर्मन्स होता. फार मजा आली. मनमीत काय सुंदर कॅरेक्टर घेऊन आलास आणि आम्हाला सगळ्यांना रिफ्रेश केलंस आणि बॉडी लँग्वेज अप्रतिम होती. आणि मला असं कळलं की हा एकच टॅलेंट नाही आहे तुझ्या अंगी. तू खूप चांगला नाचतोस सुद्धा. मंडळी एका लेडीज क्लब मध्ये आता होणार आहे एक रंगारंग कार्यक्रम आणि जो रंगवाला आपल्या समोर येत आहेत कधी गोड कधी तिखट चेतना भट, कल्याणची चुलबुली शिवाली परब, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, विनोदाचा कडीपत्ता विराज जगताप, दादरचा अमोल बालेकर ओंकार राऊत आणि कोकण कोहिनूर ओंकार भोसले. आपल्या गॉर्जियस गर्ल्स क्लबच्या गॉर्जियस गर्ल्सना मी वेलकम करते. What?
आपण इथे जगप्रसिद्ध स्टँड अप कॉमेडी स्टार ओमकार राऊत यांना बोलवलेलं आहे. त्यांचा कॉमेडी शो ठेवलेला आहे. चिकन आयटम इथे राहिलेला आहे. प्लीज तर प्लीज त्यांना तुम्ही हसा. चेतना मला द्या. तर मी तुमचा सगळ्यांचा लाडका ओंकार #चष्मेबद्दूर एकदा माझ्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. क्या बात है लेडीज. सो अर्ज किया है और हमने फाड़ दिया है. तुम्हारा अर्थ हमने फाड़ दिया. Oh my God, what a sense of humor, you beauty. आणि लाईन मारायची यांची ड्युटी. It's okay. So ladies, अर्ज किया है, शेर अर्ज किया है कि आज क्यों महक उठी है महफिल मेरी. आज क्यों महक उठी है महफिल मेरी. हेलो जोक नाही स्टँडअपचा भाग नाहीये. माईक खरं बंद पडलाय. चेतना मॅडम माईक बंद पडलाय. माईक बंद पडलाय. हा विनोद नव्हता. हा काही काही कोणी असेल अटेंडंट असेल तर त्याला बोलवा जरा माईक नीट करायला. हॅलो सोटू. हा तात्या. हे माईक बंद पडला रे. हो म्हटलं नव्हतं बंद पडणार आहे ते. हो तात्या जिंकलात तुम्ही. हे घ्या 3 रुपये. एक मिनिट. तुम्ही कोण आहात? मी वायरमन तात्या आहे आणि हे आमचं सोटू. अरे वा, म्हणजे माईक बंद पडला लगेच वायरमन हजर. नाही तसं नाही. मी या हॉलवरतीच काम करतोय. अच्छा. मी वायरमन आहे ना. हे हॉल आमचंच आहे. मग माहिती होतं तुम्हाला माईक बंद पडणार आहे ते? माहिती नव्हतं. एक असे प्रश्न वाढवू नका ज्याची उत्तर माझ्याकडे नाही येत. त्याचं काय आहे, मागच्या आठवड्याचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे मला अंदाज आला होता का माईक मध्ये काहीतरी फॉल्ट आहे. अच्छा. बरं ऐका ना मग हे माईक रिपेअर करा. मला कार्यक्रम सुरू करायचा आहे. कार्यक्रम सुरू करताय? हा. बाई कुठं आहे? बाई कशाला पाहिजे कार्यक्रम? लावणीचा कार्यक्रम आहे ना. लावणीचा कार्यक्रम नाहीये. मी काय साडी नेसून उभा आहे काय ते नाही ना. माझा स्टँडअपचा शो आहे इथे. काय आहे? स्टँडअप. सोटो. हा स्टँडअप म्हणजे काय रे? तात्या एसटी स्टँड असतं ना, ती एसटी स्टँड जेव्हा वरच्या अंगाला असतं ना त्याला म्हणतात स्टँडअप. तुझ्या अंगात आर्थिंग टाकून तुला जमिनीत गाडायला पाहिजे. ऐकून घ्यायला म्हणून काही जुळवायला सोय. दोन्ही फेज एका सॉकेट मध्ये टाकू काय? बस काय लिहिलं पकड दे. बरं ओ तात्या ते कधी ठीक होईल? हे कधीच नाही ठीक होणार. अहो हे नाही माईक कधी ठीक होईल? येत खाली आहे जरा. काय आहे मशीन आहे ना ते माणसासारखंच असतं. कधी बिघडेल कधी ठीक होईल काही सांगता येत नाही. हा मस्त हा वा छान. लवकर आटपाते. संडास आहे होतो दार ठोठावल्यावर आठ पाहिला. चेतना ऐक ना, माईक रिपेअर झाला ना की आपण यांच्याकडेच देऊया. कमाल बोलतात यार. काय आधी माझा कार्यक्रम होऊ दे. हा मग कोणालाही उभं करा तुम्ही. झाला की नाही दुरुस्त? झाला का? हे बघा. हॅलो 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 माईक चेक. हॅलो एकच मिनिट टेस्ट करतोय. सोटो ते सकाळचा मेसेज दे बरं. मेसेज कशाला द्या ना, मी करतो. एकच मिनिट माझ्याकडे. हॅलो हॅलो जिंदगी गुजरने लगी है
जिंदगी गुजरने लगी है अब किश्तों पर. मस्त. जिंदगी गुजरने लगी है अब किश्तों पर. कुछ ग्राम का मोबाइल भारी पड़ा है अब रिश्तों पर. चालू झालंय बघा. बस बस. मस्त. मस्त. काय कर काय मी टेस्ट करत होतो. मग टेस्ट मग 1 2 3 4 चेक चेक हे म्हणा ना. हे मेसेज कसले वाचून दाखवताय. याचं काय आहे, मला आहे ना लहानपणी शाळेमध्ये ना माईक वर भाषण करायला लय आवडायचं. अच्छा. पण माईक बघितलं का भीती वाटायची. मग आता माईक दिसला नाही का भीती वाटते. आता निर्लज्ज झालो. झालात ना निर्लज्ज. झाला ना पार. मग निघा आता. निघा. झालं ना काम झालंय. मग निघा. सोटो. चल की कोपऱ्यात. कोपऱ्यात कशाला. कोपऱ्यात कशाला कळेल की तुम्हाला. हे सोटो. ओके. सो लेडीज, एक टेक्निकल प्रॉब्लेम आला होता, तो आता आपण सॉल्व्ह केलेला आहे. सो मी परत एकदा कार्यक्रमाला सुरुवात करतो. जगात सगळीकडे विनोद आहे. जगात सगळीकडे विनोद आहे, फक्त तो विनोद. हॅलो. अरे काय माईक ठीक केलंय तुम्ही. काय ठीक केलंय हा माईक. कळलं ना हो आता कोपऱ्यात का थांबायला होते. अरे पण आत्ताच दुरुस्त केलेलात ना तुम्ही. तुम्हाला सांगतोय हे दुरुस्त होणार माईक नाहीये. म्हणजे हे बंद पडणार माईक आहे. मग मी त्या डांगेला हजारदा सांगून कटालोय की एमएजेचे ओरिजिनल माईक वापर, ते पण ऐकतच नाही. हे कट आहे. हो मला कशाला सांगताय तुम्ही. माईक दुरुस्त करा ना. हे आता प्रॉब्लेम कोणाचा आहे. माझाच आहे. तुम्हालाच सांगणार नाही काय. माईक तर दुरुस्त करा. हा तर मी जोक सांगतो तुम्हाला. चेतना मॅडम. चेतना मॅडम अहो जोक सांगायचंय मला अजून. जोक तर सांगू दे. जोक सांगितल्यावर मग असा एक क्रोनॉलॉजी ती लक्षात घ्या तुम्ही काय असते. लोकांनी जोक का निर्माण केले तर आपल्याला हसता यावं. बरोबर. तर लहानपणापासून आपण एक जोक पहिला ऐकलेला असतो, तो म्हणजे हत्ती मुंगीचा. तर एकदा काय असतं, एक हत्ती असतो आणि एक मुंगी असते. दोघेही लपाछुपी खेळत असतात. मला माहितीये हा जोक. तुला माहिती. हो हा जोक आहे ना, मला माहितीये. ऍक्च्युली काय होतं, हत्ती आणि मुंगी आहे ना लपाछुपी खेळत असतात. आणि मुंगी जाऊन आहे ना मंदिरात. आणि हत्ती येतो आणि मुंगी तिला लगेच सापडते. तिला कारण चप्पल बाहेर काढले. अरे टाळी काय देतोय तू. अरे मला सांग. अरे मला टाळ्या द्या. अरे माझा विनोद आहे. मी निघू का. तुम्ही घ्या. यांना देतो माईक. मी निघतो. सॉरी, तुमचाच कार्यक्रम आहे. तुम्ही नका जाऊ. तुम्ही प्लीज कार्यक्रम सुरू करा. थँक्यू. ऍडव्हान्स दिलाय ना, पैसे फुकट जातील ना. अहो हळू तरी बोला. सोटून पण ऐकलं. तात्या सोटू तू कोपऱ्याच बरं. हा तर आपण कार्यक्रम सुरू करूया. हा तर आवाज येतोय तुम्हाला. ऐका. काय करू मी या माईकचं. काय करू मी. तुम्ही मुद्दामून करताय हे सगळं. स्टँडअप कॉमेडीने मी जगप्रसिद्ध. होणार आहे का हा माईक नीट. सांगतो मी. होणार आहे. नीट दुरुस्त करू. 3 मिनिटं दुरुस्त करू. माझ्या आवाजात प्रॉब्लेम आहे. वायर काढ बरं पटकन. तू आणि तोंड काढून बघत पाणी घ्या. नकोय मला पाणी. होईल 2 मिनिटात होईल सर. 2 मिनिट. बस का खाली. कॉमेडियन आहे यार. तुम्ही असे 4 बायका मिळून तुम्ही हातात धरू नका. मी हातात धरणार आहे माईक. तुम्ही हातात धरल्यावर बरोबर सॉकेटला. कमॉन ओंकारजी कमॉन. रेडी आहे तुम्ही. रेडी आहे. कालपासून रेडी आहे मी. चला. सोटू रेडी आहे ना. हा कर चालू. लेडी सॉकेट बदललं काय रे. होय तात्या. म्हणजे ह्याची कॉमेडी लई वेळ चालणार आहे. वा अतिशय रंगतदार झाला कार्यक्रम. मस्त. सई
440 वोल्टचा परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. लेडीज गँगनी काय मस्त फील दिलाय भिशीचा. हा फार मजा आली. अशाच कायम हसत खिदळत राहा. सोटू भेटला आज आणि तात्या भेटले. फारच आनंद झाला. खूप. ओंकार, तुझ्या तोंडून हे वाक्य ऐकायला मी अतिशय आतुर असते आणि आज खूप दिवसांनी सोटू आणि तात्या आम्हाला भेटायला आले, त्याबद्दल तुमचे खूप आभार. मस्त बॅटिंग केलीस राऊत, फार सुंदर, खूप मस्त, खूप मजा आली. प्रसादा. वा बहारदार. तू जगप्रसिद्ध कॉमेडियन आहेस हे ऐकून मला तुला जेवढा शेवटी शॉक बसला तेवढा सॉरी म्हणजे आय वॉन्ट टू से तू जगप्रसिद्ध कॉमेडियन असून तुला 4च बायकांनी बोलवलंय हे ऐकून मला तुला शेवटी जेवढा शॉक बसला तेवढा बसला. तो ह्युमर तिथपासून चालू झाला होता की एका 4 बायकांच्या भिशीमध्ये जगप्रसिद्ध कॉमेडियनला बोलवूया. हे त्या बायकांचं कसं ठरलं असेल मला तिथपासनं त्या विचारापासून मला हसायला यायला लागलं. वंडरफुल. खूप एनर्जी होती परफॉर्मन्समध्ये आणि तुमच्या तिघांचं कौतुक अशा करता की माझ्या घरात एक बाई आहे पण तिच्यासमोर पण माझा आवाज ऐकू येत नाही. इथे 4 बायका असताना सुद्धा तुमच्या तिघांचा आवाज ऐकू आला. त्यामुळे त्याकरता तुमच्या तिघांचं कौतुक. तात्या आणि सोटू आले की बहार येते. आज सोटूचं काम छोटू होतं पण मजा आली तरी सुद्धा. बहारदार. वंडरफुल. यंग गँग, कीप इट अप. थँक्यू. मंडळी, विनोदाच्या धडाडणाऱ्या तोफा आता थंड होणार आहेत कारण वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार.